इंस्टाग्रामवरून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या राजस्थानमधील अनामिका फलोदी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. खून करणारा दुसरा कोणी नसून अनामिकाचा नवरा महिराम होता. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनामिकाचा नवरा दुकानात गेला आणि आधी पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अनामिका त्याला बाहेर जाण्यास सांगते. पण रागाच्या भरात तिच्या पतीने अनामिकावर 2-3 गोळ्या झाडल्या. अनामिकाच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याने आणि तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या रागात त्याने असे केल्याचे दिसून येते. या सर्व घटनेनंतर आपल्या समाजात जोडीदाराच्या उत्पन्नावरून किती समस्या निर्माण होत आहेत ही गोष्ट दिसून येते. अनामिका बिश्नोईचा विवाह बिकानेर नगरसर येथील रहिवासी महिराम बिश्नोई याच्याशी 13 वर्षापूर्वी झाला होता. ती 5 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती असे सांगितले जात आहे. त्यांना 9 आणि 12 वर्षांची 2 मुलं देखील आहेत. अनामिकाने पती आणि सासरच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अनामिकाचा पती महिराम मेडिकलचे दुकान चालवायचा. पतीसोबत वाद झाल्यानंतर अनामिका नागौर रोडवर कॉस्मेटिक आणि लेडीज वेअरचे दुकानही चालवायची. तिचे सोशल मीडियावर देखील चांगले सुरू होते, पण हीच गोष्ट तिच्या पतीला खटकली आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. केवळ भारतातच नाही तर जगभरात अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे पुरुष घरगुती जबाबदाऱ्यांच्या बाबतीत रूढीवादी विचार स्वीकारतात. अशा पुरुषांचा असा विश्वास आहे की काही घरगुती कामे जसे की धुणी, भांडी, कपडे, क्रमवारी लावणे, घर स्वच्छ ठेवणे, स्वयंपाक करणे ही सर्व कामे फक्त महिलांसाठीच आहेत. असे विचार असणारे पुरुष त्यांच्या स्त्रियांना त्यांच्या करिअरमध्ये मदत करू शकत नाही. त्यामुळे पुरुषांनी देखील त्यांच्या विचारात बदल करणे गरजेचे आहे. हे शक्य आहे की तुमच्या पतीला घरातील कोणतेही काम करताना काही टीकेला सामोरे जावे लागले असेल. पुरुषांना शक्यतो महिला त्यांच्यापेक्षा जास्त कमवत असतील किंवा यशस्वी असतील तर ही गोष्ट पटत नाही. आजही याचा आलेख पाहिला तर 10 पैकी 6 पुरुषांना त्यांच्या पत्नीने त्यांच्यापेक्षा कमी कमवावे असे वाटते. तिने काम करावे पण घरातील सर्व काम करून पण सर्व कर्तव्य पुरुषच पार पाडणार या गोष्टीवर ते ठाम असतात असे दिसून येते. तणावाचा नातेसंबंधावर मोठा फरक पडतो. जर तुमची पत्नी तणावग्रस्त असेल तर त्याचे कारण शोधा. ऑफिस आणि घरातील जास्त कामामुळे तो त्रस्त होऊ शकतो. यांना या सगळ्यासाठी वेळ मिळत नसल्याची चिंता असू शकते. कार्यालयीन कामात मदत मिळण्याची शक्यता नाही, परंतु तुम्ही घरगुती कामात मदत करू शकता, जसे की मुलांची फी भरणे, बँकेचे काम करणे, वीज आणि पाण्याचे बिल भरणे, घरातील वस्तू आणणे. त्यांचे वर्तन अचानक बदलले आहे की आधीच असे होते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना कामावर काही समस्या येत आहेत का, ते नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास त्यांना विचारा. कदाचित तुमचे काही बोलणे त्यांना बाहेर पडण्यास मदत करेल. तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे मोकळेपणानं बोलणं. प्रथम समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे त्वरित उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी समस्येचे पूर्णपणे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची समस्या तर सुटेल, त्याचप्रमाणे तुम्ही लोकांचा विश्वास देखील जिंकू शकाल. त्यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण करा.